युनिटी संघ आणि मुशर्रफ बॉयज. मुशर्रफ बॉयज अलीम 12th मैन भेज दीजिए. अंपायर अरे अमनीरा जाइए जल्दी, मैच रुका है. रमजान आप अपना मैन ऑफ द मैच का प्राइज लेके जाइए प्लीज. थैंक यू. नक्की स्ट्राईकला असतील लाला, नॉन स्ट्राईकला असतील मयूर. वैयक्तिक कोट्यातील बैल आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात सन्नी. ओव्हरपीस प्रतीचा चेंडू खरपूस समाचार घेतला जातोय. मोठं क्षेत्र निवडला जाते. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमा रेषे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल तो म्हणजे लाला यांचा. एकदा ब्लॉक होलला चेंडू. नक्कीच लगातार दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय तो सन्नी यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसतात सन्नी. स्ट्राईकला असतील मयूर. मोठे फटकेबाजी करायच्या नादात निर्धाव खेळले जातात वारंवार. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशे ऑफ दिशेने काढून काढलेला चेंडू एक धाव तो सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु बाद होताना दिसतात लाला. नवीन फलंदाज जाताना दिसत दलवार. एका षटकाच्या समाप्तीने स्कोर कार्ड वर लागतात त्या 7 धाव. 8 रन झालेले आहेत. नक्कीच धावची स्वरूपात बाद होताना दिसत ते लाला. नक्कीच नवीन फलंदाज गोलंदाज जातात फकरू. अलीम जरा संपर्क साधावा समालोचन कक्षाशी. स्ट्राईकला असतील मयूर, नॉन स्ट्राईकला असतील दलवार. लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता, परंतु वारंवार बीट होताना दिसत आहेत मयूर. खूप खराब फलंदाजी आपल्या संघाकडनं करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत जवळपास 3
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय, हा ह्यूज अँड हँडसम षटकार कमबॅक केला जातो मयूर यांच्याकडनं. नक्कीच चांगली फलंदाजी मयूर यांच्याकडनं, चांगला कमबॅक केला गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्कीच जिथे इच्छा तिथे प्रयत्न, तिथे प्रयत्न तिथे यश, आणि यश मिळतं तर फकरू यांना. मयूर यांच्या पारीचा इथे होतं अंत. झुकेगा नाही साला, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व. नक्कीच नवीन फलंदाज, हार्ड हिटिंगचा बादशाह, षटकार चौकारांचा बादशाह हलीम ऑन अ स्ट्राइक मार्क. ओहो, लोअर फुल टॉस पर्यंतचा चेंडू होता, नो मॅन्स लँड मध्ये पडणार, उचलणार, तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण. खूप सुरेख फेकी. नक्कीच एक धाव येते स्कोर कार्ड वरती. स्ट्राईकला तलवार, फास्ट स्पीड मध्ये बीट केला जातोय. बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. ज्यावेळेस लाला आऊट झाला त्यावेळेस खूप खुशी व्यक्त केली गेली युनिटी संघाकडनं, कारण बघितलं तर 70 ते 80% बॅटिंगचा जो मानकरी होता लाला, तो धावच्या स्वरूपात बाद झाला. डॉट चेंडू नंतरचा चेंडू फकरू यांचा पुन्हा एकदा तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू कटवला जातोय, एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच या एका धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये येतात 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा येतात 8 धावा. नक्कीच बघितलं तर अमन हिरा आणि लॉयन्स संघ 13च्या सरासरीने चालला होता, परंतु नंतरच्या मॅचमध्ये मुशर्रफ बॉयज संघ 8च्या सरासरीने चालताना दिसत आहेत. अजूनही 2 षटकं येणं बाकी असतील. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल ती तलवार आणि हलीम यांना. हलीम नावाचं वादळ वैयक्तिक कोठ्यातील पहिलं, वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात ते सनी. नक्कीच जोपर्यंत क्रीजवरती हलीम नावाचं वादळ, तोपर्यंत स्कोर कार्ड काहीही होऊ शकतं, कारण मोठे फटकेबाजी ही त्यांची आक्रमक शैली, हे त्यांचं प्रमुख अस्त्र असतं. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. ही रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आम्ही कॅच करणार आणि स्टेटसला लावणार, यात तीळ मात्र शंका नाही. जर का मॅरेथॉन असतील आणि ऑलिम्पिक्समध्ये जाणार होते, परंतु थोड्याशा प्रॅक्टिसमध्ये हुकले आणि इथे क्रिकेट खेळताना दिसतात हलीम. चांगली फलंदाज, तसेच चांगले क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा होतात की नाही, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु निर्धाव, 2 धावा. खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल हलीम यांच्याकडनं. लगातारच्या 2 धावा. नक्कीच या 2 धावा म्हणजे स्कोर कार्डवरती लागतात त्या 22 धावा. नक्की स्कोर कार्डवरती लागतात त्या 20 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकला टाकलेला चेंडू खेचून काढला जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येणार,
उचलणार. लगातार 3 डबलच्या स्वरूपात धावा पूर्ण केल्या जातात हलीम आणि तलवार यांच्याकडनं. खूप सुरेख रन बिटवीन द विकेट म्हणता येईल. या 3 चेंडूंवरती येतात त्या 6 धावा. प्रत्येक षटकारासाठी 5100 म्हणजे जवळपास 5100 रुपये लगातार 2 षटकांवरती लावण्यात आलेले आहेत हलीम यांच्यासाठी. लगातार 2 षटकांना मारा आणि 5100 रुपयांचं पारितोषिक लागलं हलीम यांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्विंग अँड मिस. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. देवा यष्टीरक्षकाची भूमिका इथे पार पाडताना दिसत आहेत. नक्कीच हलीम थकू नयेत म्हणून रेडबुलची सोय केलेली आहे सनी यांच्याकडनं. परम मित्र आहेत ते सनी यांचे. तसेच नॉटी यांचे परम मित्र म्हणजे हलीम. मॅच झाल्यानंतर संपर्क साधावा. स्कोर कार्डवरती लागतात त्या 22 धावा. माझे साथी स्कोरर सैज मला प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी माहिती देताना. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषेबाहेर. आणि या ग्राउंडवरती डीजेची सोय केली गेली आहे अनिकेत पाटील यांच्या मार्फत विथ परमिशन. आयोजन कसं असावं तर आयोजन असं असावं. अनिकेत पाटील यांनी सुद्धा 100% एफर्ट लावून हे आयोजन पूर्ण केले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता. खरपूस समाचार घेतला गेला. स्क्वेअर लेग अंपायरच्या तीन षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लागतात त्या 34 धावा. जर बघितलं तर देवा वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतं. देवा बघितलं तर सनी याने पहिलं षटक टाकलं 18 धावा दिल्या. सॉरी 8 धावा दिल्या. नंतर फकरू यांनी षटक टाकलं त्यांनी 8 धावा दिल्या आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकलं पुन्हा एकदा सनी यांनी. पुन्हा एकदा नक्कीच हलीम यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज अहाद. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहे.
धन्यवाद डीजे. ऑन अ हॅट्रिक असतील ते म्हणजे देवा. नवीन फलंदाज फहीम ऑन अ हॅट्रिक. हो हो हो, फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. नो घोषित केला जातो पंचांकडनं, दंडित केलं जातंय देवा यांना. नम्र विनंती असेल की समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. नॉटी. नक्कीच आव्हान तर घोषित केलं जातं. नो म्हणजे फ्री हिट असणार आहे. या 5 धावा भेटत आहेत. या 5 धावेनिशी स्कोर कार्ड वरती धावसंख्या होते ती 39. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. सॉरी, 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 40. दलवार यांना मोठी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत एक षटकाराने 13 धावेंवरती खेळताना दिसतात दलवार. 2 चेंडू शिल्लक असतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. उर्पिस प्रतीचा चेंडू होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. स्कोर कार्डवरती लागतात त्या 42 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. नक्कीच स्कोर डिसाइड करणारा हा चेंडू असणार आहे तो म्हणजे देवा यांचा. खूप सुरेख गोलंदाजी. आत्तापर्यंत 2 विकेट घेतलेल्या आहेत. नो बॉल स्वरूपात एकच 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर खूप सुरेख गोलंदाजी देवा यांच्याकडनं. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. बॉलच बॅक ड्राईव्ह, हा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. जिथे 2 धावा होत्या तिथे मिसफिल्डमुळे ह्या 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 45 धावा. 45 धावा करून 46 धावेंचं आव्हान ठेवलं जातंय ते युनिटी संघासमोर.
जावला यांचं इथं आगमन झालेलं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसतात ते लाला. स्ट्राईकला असतील फकरू, नॉन स्ट्राईकला अरविंद. नो पॅकर संघ प्लीज टॉससाठी या. ICPL नक्की होणार होणार आणि होणारच. नक्की जावला, अनिकेत पाटील, बबुल, विशाल ढोळे तसेच शमशुलबाई सनी यांच्या स्वप्नातील एक दिवस म्हणजे ICPL. आणि ICPLचं ऑप्शन आहे ते 5 तारखेला. लोकेशन अजून डिसाईड झालेलं नाही आहे. नक्कीच ICPLचं ऑप्शन हे याच ग्राउंडवरती 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. तरी सर्वांनी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. 3 तारखेपर्यंत शेवटचा कालावधी असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा. ICPL म्हणजे इंटर कॉलनी प्रीमियर लीग या हंगामातील शेवटच्या टप्प्यात असलेला हा सामना ICPL. आणि तसेच शेवटच्या टप्प्यात असणारा हा आयोजन म्हणजे शहीद भगतसिंग ट्रॉफी. आणि त्या ट्रॉफीमधील पहिलाच चेंडूवरती झेल उडवला जातोय आणि फकरू याच्या पारीचा नक्कीच नवीन फलंदाज येताना दिसत देवा. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा मिळतोय तो फकरू यांच्या नावाचा, परंतु एकाला जाकावं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती खूप सुरेख आक्रमण केलं जातं. देवा यांच्याकडनं खरपूस समाचार घेतला जातोय. लाला यांचा पुन्हा एकदा झेल उडाला होता, परंतु हलीम चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. थोडंसं पुढे चेंडू पडला जातोय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केले जातं. आता मात्र अरविंद ऑन अ स्ट्राईक, लेफ्ट हँडेड बल्लेबाज असणार आपल्या संघाचा हुकमी एक्का म्हणून अरविंद यांच्याकडे बघितलं जातं. 3 चेंडू या षटकातील समाप्त होतात. स्कोर कार्डवरती लागतात त्या 1 गडी बाद 7 धावा. नक्कीच कमबॅक करून द्यावा लागेल लाला यांना. फलंदाजी करत असताना मोठी खेळी करता आली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र आपल्या संघाला कमबॅक करून द्यावा लागेल लाला यांना. नक्कीच लेफ्ट हँडेड बल्लेबाज म्हटलं तर एक आक्रमक बल्लेबाज असतो आपल्या संघासाठी. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते लेग स्लिप मध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सरळ जातोय.
11. नक्कीच स्कोर कार्डवरती लागतात त्या 12 धावा पहिलं षटक समाप्त होताना. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते मयूर. पहिल्या षटकाचा इथे खेळ इथे समाप्त होतोय आणि नक्कीच स्कोर कार्ड वरती लागताना दिसत आहेत त्या 12 धावा. अंपायर स्पीडअप करा प्लीज. जरा स्पीडअप करा, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. टायमिंग लावा अंपायर. नक्कीच 15 मिनिटात 3 षटकं होणं गरजेचं आहे, अन्यथा एक प्लेयर 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाऊ शकतो. स्पिनर गोलंदाज आहेत ते म्हणजे मयूर. चांगली गोलंदाजी केली जाते, एका दुःखावरती समाधान मानावं लागतंय तो अरविंद यांना. खूप सुरेख गोलंदाजी मयूर यांच्याकडनं, वारंवार निर्धाव चंडाकला जातोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लागतात त्या 24 धावा, म्हणजे जवळपास अजून 12 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र प्रमुख गोलंदाज राजा
अंपायर प्लीज आप घोषणा दीजिए, स्पीड अप करने का। आपके पास अथॉरिटी एक प्लेयर अंदर लेने का। लाला नक्कीच करिश्मा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, बिग बॅटल बघायला भेटेल। गोलंदाज राजा वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि सांघिक कोठ्यातील तिसरा षटक घेऊन येताना दिसतात राजा। हो, खूप सुरेख गोलंदाजी, परंतु यष्टिरक्षक गॅदर करू शकत नाहीत। पंच अवांतर घोषित करताना दिसत आहेत। 1+1 म्हणजे आता समीकरण 10च राहणार आहे प्रति षटक, कारण येणारे 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता असणार आहे। 12 20 20 12 अवांतर +1 अशा ह्या 2 धावा स्कोर कार्ड वरती लागतात, त्या 26 धावा। स्ट्राईकला असतील लेफ्ट हँडेड बल्लेबाज अरविंद। नक्कीच आमचे परम मित्र सागरदादा पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे। आयोजक कमिटीतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत। नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर, थोडस गळत क्षेत्ररक्षण होतंय, कच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल मुशर्रफ बॉयज संघाचा। नक्कीच वैयक्तिक 21 धावेंवरती खेळताना दिसतोय तो म्हणजे अरविंद। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, वारंवार त्याच पद्धतीची फटकेबाजी केली जाते अरविंद, आणि धावचीची संधी होती परंतु खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल अरविंद आणि देवा यांच्याकडनं। या 2 धावेनिशी स्कोर कार्ड वरती लागतात त्या 30 धावा, म्हणजे अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे। येणारे 10 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता, राजा यांना कमबॅक करावा लागेल। नक्कीच कडक उन्हामध्ये 2 धावा घेणं खूप कठीण असतं। फलंदाज थोडेसे दमलेले दिसत आहेत अरविंद, स्पीडअप कीजिए अंपायर। पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला कडून काढला, 1 धाव पूर्ण होते, बघूया दुसरीचा प्रयत्न केला जातो की नाही, परंतु यावेळेस एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि या एका धावेनिशी स्कोर कार्ड वरती लागतात त्या 31 धावा। येणारे 9 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता। जर बघितलं तर मागील सामना अशाच पद्धतीचा झाला होता, एका षटकामध्ये 7 धाव्यांची आवश्यकता असताना सहजरित्या तो सामना जिंकला गेला, तो लेट राहुल संघाकडनं। सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा फाईन लेग कडनं दिसून कटू काढलेला चेंडू, एकाच धावेवरती समाधान मानतात का नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु गचाळ फेकी आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात। बॅटच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा, कुठेतरी एकेरी दुहेरीवरती विश्वास टाकला जातोय तो फलंदाज देवा आणि अरविंद यांच्याकडनं। मोठे फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न नकारला जातोय, कारण तेवढाच तरबेज गोलंदाज म्हणजे राजा, त्या बॅटीचा फ्लो व्यवस्थित आला नाही तर नक्कीच झेलबाद होऊ शकतात, ही यांना माहिती आहे फलंदाजी करत असताना देवा यांना। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीने मी सांगितलं सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत होते तोपर्यंत सेफ होते, परंतु ज्या क्षणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला त्या क्षणी त्रिफळाचीत बाद होताना दिसतात देवा। देवा यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत, तर लकी वैयक्तिक 9 या धाव्यांवरती बाद होताना दिसतात ते म्हणजे देवा। समीकरण असणार आहे ते 7 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता। 7-13 किसका रहेगा 7। नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केले जात आहेत इथे राजा यांच्याकडनं।
बघितलं तर प्रत्येक नवीन सुरुवात थोडी भीतीदायक असते, पण लक्षात ठेवा यश फक्त अडचणीच्या पलीकडेच दिसते. जर आपल्याला यशाच्याकडे वाटचाल करायची असेल तर अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट, लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा विकेट मिळला जातोय लकी यांच्या नावाने. नक्कीच जर बघितलं तर सुरेख गोलंदाजी केली गेली ती राजा यांच्याकडनं. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा, मेहनतीचं फळ यशच असतं आणि त्या मेहनतीच्या फळाकडे वाटचाल करताना दिसत आहेत ते म्हणजे राजा. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे गडी गारद केले गेले. देवा आणि लकी यांच्या नावाचा वादळ इथे समाप्त होतोय. नवीन फलंदाज येताना दिसतात. अंकित न्यू बॅट्समन असणार आहेत, स्ट्राईकला असतील ते. नक्कीच माझे स्कोरर इथे सांगताना दिसतात की राजा यांना हॅट्रिकचा चान्स नेक्स्ट मॅचमध्ये मिळणार का नेक्स्ट विकेंडमध्ये मिळणार. नेक्स्ट विकेंडमध्ये असणार आहे 7-8 तारखेला RPL म्हणजे रेसिडेन्शियल प्रीमियर लीग आणि त्यानंतरच्या हप्त्यामध्ये असणार आहेत त्या ICPL म्हणजे जवळपास 2 हफ्ते तर बुक आहेत. तिसऱ्या हप्त्यामध्ये कदाचित टुर्नामेंट ठेवल्या गेल्या तर राजा यांना चान्स मिळू शकतो. जर बघितलं तर 6 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता असताना अंपायर हलीम यांनी विश्वास नोंदवलाय तो मयूर यांच्या खांद्यांवरती. वैयक्तिक तो कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येताना दिसतात मयूर, ज्यांनी पहिलं षटक हाताळताना 12 धावा दिल्या होत्या, परंतु आता या षटकामध्ये 13 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईकला असतील अरविंद, जे फुल फॉर्ममध्ये दिसत आहेत. जवळपास 22 धावा करून अजूनही नाबाद पारी खेळताना दिसतात अरविंद ऑन अ स्ट्राईक. पुन्हा एकदा होते इथे चुकी कीपर तलवार यांच्याकडनं. नो का वाईट आहे अंपायर. नो प्लस वाईट इज इक्वल टू 5 रन्स. 5 धावा भेटत आहेत फुकटच्या त्या युनिटी संघाला. खराब यष्टीरक्षक तलवार यांच्याकडनं, खराब गोलंदाजी मयूर यांच्याकडनं. अवांतर 5 धावा भेटत आहेत. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच फ्री हिट असणार आहे. 6 चेंडू 8 धाव्यांची आवश्यकता. नक्कीच फ्री हिट होता, पण क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं, परंतु उशिरा. चांगलं क्षेत्ररक्षण हलीम तसेच सर्व प्रेक्षक राजा वर्गाकडनं टाळ्यांच्या गडगडात या अटेम्प्टचं सत्कार केलं जातं. खूप सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय क्षेत्ररक्षकाकडनं. फील्डिंग के पूरे मास मिलेंगे यहाँ पर, लेकिन मैच जितना जरूरी है. आता समीकरण असणार आहे ते 5 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 5-7-7-5. पुढील चेंडू मयूर टू अंकित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसरीचा प्रयत्न केला जातोय का. कॉल महत्वाचा होता. चांगली थ्रो केलं पाहिजे होतं हलीमनी या मुमेंटला. नक्कीच 4 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. युनिटी संघ लकी पडदे पे मत बैठिए. लकी युनिटी संघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, पडद्यावरती बसू नका. नक्की 4 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडनं होते चुकी, परंतु चुकी वारंवार यष्टीरक्षकाकडनं होत असताना ही 22 स्वरूपात एक डाव भेटते. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते राजा यांच्याकडनं. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता. तीन चार
विकेट किपर वारंवार चुक्या करताना दिसतोय. नक्कीच अजूनही 3 चेंडूंचा खेळ आहे, बाकी जिंकण्यासाठी 4 धाव्यांची आवश्यकता. जर का त्या 5 धावा गेल्या नसत्या तर नक्कीच सांगण्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मयूर स्वतः फॉलो थ्रू मध्ये फेल पकडला जातोय. खेळाला येते वळण. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता. जर का बघितलं तर सहज मागील सामना सुद्धा अशाच पद्धतीचा झाला होता. 7 धाव्यांची टोटल 11 ते 12 धाव्यांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती 9 चेंडू टाकला होता आणि त्या 6 धावा मिळाल्या होत्या, परंतु कमबॅक करून दिलं होतं गोलंदाज. नक्कीच क्रुशल मुवमेंट असणार आहे. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. स्पीडअप करा. या सामन्यामध्ये खूप वेळ लागला जातो. नेक्स्ट टीम करिश्मा 11. आपला डिसिजन आपण कळवलेला नाहीये. बिग बॅटल दिसणार आहे. मागील हप्त्यामध्ये करिश्मा या संघाला ज्या संघाने हरवलं होतं तो नो पॅकर संघ त्यांच्या समवेत असणार आहे यावेळेस. आठवा ती मॅच ज्यावेळेस विश्वनाथ म्हात्रे याने धडाकेबंद फलंदाजी करत करिश्मा 11 या संघाला हरवलं होतं. तोच सामना सुरुवातीतनं समाप्ती कुठे. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहेत. अंपायर काय चाललंय. अंपायर आपण टायमर लावा अन्यथा पॅनलाइज करा सरळ. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 2-4. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मागितली जाते दाद. पंच अवांतर घोषित करताना दिसत आहेत. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. समीकरण हलत होतोय. चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक करावा लागेल ते मयूर यांना. नक्कीच पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रतिचा चेंडू होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. बघूया दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि गच्चाळ थ्रो. ओ खराब फेकी केली जाते वारंवार. मिस फिल्डिंग मुळे हा सामना गमावला जातोय. मुशर्रफ बॉयज संघ मिस फिल्डिंग, टोटल मिस फिल्डिंग. नक्कीच नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतील. अरविंद ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.